शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी. मंडळी, आपला प्रत्येक शब्द, संवाद, अगदी वादही अर्थपूर्णच असायला हवा. मित्रांनो, अगदी लक्षपूर्वक संवादाचा वेध घेतला तर विचारांना, कृतीला दिशा मिळते. हाय फ्रेंड्स, नमस्कार मंडळी. लक्षपूर्वक संवादांनी अर्थपूर्ण अभ्यास पुढे नेण्यासाठी मी आरजे रेश्मा आणि स्मितींद्रित आलो आपल्या भेटीला शाळेबाहेरच्या शाळेत. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा. तुझी या कृपेचे चांदणे, तुझी या कृपेचे चांदणे, नित वर्षू दे आमच्या शिरी, नित वर्षू दे आमच्या शिरी. वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. नितीनजी, आता आपल्या शाळेबाहेरच्या शाळेचा संवाद सुरूच झालाय, तर संवादावरून एक नक्की मला म्हणावंसं वाटतं की संवाद हा दोन्ही बाजूनी असायला लागतो. म्हणजे आज आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय, तिथूनही आपल्याला काही विचार मिळत आहेत. आणि लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलेला असतो, ऐकावं जनाचं पण करावं मनाचं. पण आधी ऐकणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं, नाही का? हो ना. खरं तर कानावर जे काही सहज पडतं, जे सगळे ध्वनी आपल्या कानावर पडतात ते म्हणजे ऐकणे. बरोबर. पण विशिष्ट हेतूने लक्ष देऊन ऐकणे म्हणजे श्रवण. म्हणजे ऐकण्यातला आणि श्रवणातला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे मुळात. आणि विशेषतः आपल्या आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये जिथे शाळेत आपण जातो, शिक्षक शिकवत असतात ते आपल्याला ऐकावं लागतं. बरोबर. मी म्हणेन जर आपण तिथे श्रवण केलं तर आपल्या गोष्टी जास्त लक्षात येतात. म्हणजे कान उघडे पण विचार आणि मन जर दुसरीकडे असेल तर कानात काही शिरत नाही. म्हणजेच जे ऐकतो त्याचे आकलन होत नाही. आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी अनेक आवाज होत असतात, त्यातून आपणास हवे तेवढेच आवाज आपण ऐकतो, लक्षात ठेवतो. शिक्षण प्रक्रियेमध्ये श्रवणाला अनन्यसाधारण महत्व आहे. भाषा असेल, समाजशास्त्र असेल, यासारखे जे विषय आहेत ते आपण बहुतांशी जे आहेत श्रवणाद्वारे शिकत असतो. त्याच श्रवणाला जर दृक माध्यमांची म्हणजे दृश्यांची, चित्रांची जोड असेल तर आपले आकलन सुद्धा सोपे होते. खास करून गणित, विज्ञान, भूगोल यांच्यासारख्या विषयांना ही गोष्ट लागू पडते. आंधळी कोशिंबीर आपण खेळतो की नाही, तर आंधळी कोशिंबीर सारखा खेळ ज्यात स्पर्शाने अथवा आवाजाने वस्तू किंवा व्यक्तीला ओळखायला लागतं. शाळा भरताना बऱ्याच शाळांमध्ये हा कार्यक्रम असतो, मौन बाळगायचं, शांत राहायचं थोडा वेळ. या सगळ्यातूनच आपली श्रवण शक्ती विकसित होते. जसे जसे आपण इयत्तांमध्ये पुढे जातो तसं तसं व्याख्यान पद्धतीचा वापर वाढत जातो. त्यामुळे अध्ययनात जे श्रवण कौशल्याचा उपयोग करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत.
म्हणजे जे ऐकले ते सारे लक्षात राहील असा आग्रह आपण धरायला नको. अच्छा. नवा विषय, नवी माहिती, अवघड पाठ एकदा ऐकून लगेच समजेल असंही होत नाही. बरोबर. पाठ ऐकायला सुरुवात करण्यासाठी आधी मनाची पूर्वतयारी करायला पाहिजे. म्हणजे साधारणपणे ताठ बसा, थकला असाल, मनात गोंधळ असेल तर लक्ष लागणार नाही. म्हणून शिक्षकांचं ऐकण्याआधी थोडं ऐकण्यापूर्वी जरा शांत बसा. जो पाठ शिक्षक किंवा कोणी आपले मोठी भावंड शिकवणार आहेत त्याची थोडीशी पूर्वतयारी करा, म्हणजे आपल्याला चटकन लक्षात येतात गोष्टी. तर अशा काही काळजी घेण्याच्या गमती जमती आहेत. विशेषतः आता आपण हा कार्यक्रम सुद्धा रेडिओ माध्यमातून ऐकतोय आणि रेडिओची हीच खास बात आहे की तुम्हाला श्रवण करावं लागतं. म्हणून लक्षपूर्वक ऐकण्याची या मार्गे सुद्धा सवय लागते. आणि म्हणूनच आपण आपल्या बालवर्गातल्या मुलांना काल जो अभ्यास रेश्मा पाठवला होता त्यांना असं म्हटलं होतं की पालकांना सांगितलं होतं की मुलांना डोळे बंद करून आसपासचे आवाज लक्ष देऊन ऐकायला सांगा. हा एक छान शांतीचा खेळ आहे आणि आम्ही त्याला शांतीचा खेळ म्हणतो. डोळे बंद करून आसपासचे आवाज ऐकायचे आणि तुम्हाला कोणकोणते आवाज ऐकू आले ते तुम्ही मुलांना विचारा. तर हा अभ्यास आपल्या सर्व बालवर्गातल्या मुलांनी केला आहे, कारण त्यांनी आपले अनुभव पालकांनी आणि मुलांनी शेअर सुद्धा केले आहेत आपल्यासोबत. त्यांच्यापैकी आपण आता बोलणार आहोत भाव्या मेश्राम या इयत्ता पहिलीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव हेटीटोला, केंद्र लोहारा, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया इथली. तिच्याशी बोलूया आणि तिचे बाबा श्री ज्ञानेश्वरजी यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजून घेऊया की तिने नेमके कोणते कोणते आवाज डोळे बंद करून ऐकलेत. ओके, बोलूया तर. ज्ञानेश्वरजी नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते मॅडम. नमस्ते. कसे आहात तुम्ही? मी तशी चांगलं ठेवा मॅडम, शेतकरी. ओके. आणि भव्याचा अभ्यास कसा चालू आहे? आता काय मॅडम, कोरोना पासून 5:30 वाजेच्या घेतात तर. हो. अच्छा. ओके. यावर्षी ज्ञानेश्वरजी भाव्या पहिलीत गेली असेल ना? हो जी, पहिल्या वर्गात गेलेली आहे. हो. आणि शाळेचं अजून तिने मुख बघितलेलं नाहीये, शाळेत जायला अजून वेळ आहे तिला. हा, शिर्प 2 वेळा आली ऍडमिशन साठी माझ्यासोबत, 1 वेळा. हा. आणि 1 वेळा सरांसोबत अजून भेट घ्यायला आले. बर बर, छान. अच्छा. आणि तुम्हाला भाव्यामध्ये एखादा गुण कोणता आवडतो? सर्वात चांगली गोड बोलते माझ्यासोबत. अच्छा, बर. तुम्ही तिच्याशी गप्पा मारता का? हो सर. वा वा, छान. मग आम्ही भाव्याशी बोलू शकतो का? हो सर, बोलू शकता. हा भाव्या, कशी आहेस? व्हेरी गुड. काय करत होतीस? ओ वा, छान. अभ्यास करायला आवडतो का तुला? आणि खेळायला आवडतं की नाही? व्हेरी गुड. आम्हाला सांग, तुला बाबांनी डोळे बंद करून आसपासचे आवाज ऐकण्याचा खेळ खेळलात का तुम्ही लोक? मग तू जेव्हा डोळे बंद केलेस तेव्हा तुला कोणकोणते आवाज ऐकू आले? हा, गाईचा आवाज. हा. अच्छा, बरं, छान. आणि असा आवाज ऐकायला तू रोज खेळलीस तर काय होईल माहितीये का? हा, असे आवाज रोज नीट ऐकलेस ना की तुझं लक्ष छान लागेल आवाजामध्ये. ओके. त्यामुळे रोज असा खेळ खेळत जा. ओके. तर आम्हाला आता पटकन एक छानसं गाणं ऐकवते. लहान माझी बाहुली मोठी तिची सावली, फुगले तिचे गाल वाटतं चांगले लाल, असे भुकलेले राहू नका, थांबा करते गोड खाऊ, हाताची भाकर गोड लागेल मला, छान 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 बाय. ओके, छान, मस्त भाव्या. तुझ्याकडे बाहुली आहे का खेळायला? येस सर. छान. Johnny, Johnny is Papa, eating sugar, no Papa, telling lies, no Papa, open your mouth, ha ha ha. छान, मस्त, मजा आली ग आम्हाला भाव्या. हो सर. अच्छा, तुझ्या शाळेचं नाव सांग आम्हाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेटीटोला गोंदिया. व्हेरी गुड, छान, मस्त. आम्ही तुला पुन्हा कॉल करू काही दिवसांनी. ओके. येस सर. बरं, बाय बाय. बाय बाय. नमस्कार ज्ञानेश्वरजी. नमस्कार सर. नमस्कार. बरं, बाय बाय. छान उत्तर दिली भाव्याने.
आणि नितीनजी ती ज्या पद्धतीने बोलत होती त्यावरून एक लक्षात येतं की आपण मुलांना आधी बोलायला शिकवतो आणि ती मुलं ऐकून सगळं ग्रहण करतात आणि आत्मसात करतात. श्रवण शक्ती ही खूप महत्वाची असते ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये. हो ना. आणि विशेषतः रेश्मा, भाषेच्या विकासामध्ये जी प्रमुख 4 कौशल्य भाषा विकासामध्ये फार महत्वाची असतात ती म्हणजे ऐकणे, बोलणे, वाचणे आणि मग लिहिणे. तर त्यातली ऐकणे आणि बोलणे ह्या नैसर्गिक क्रिया आहेत, म्हणजे आपण मानव म्हणून ते आपोआप करतो. पण वाचणे आणि लिहिणे हे आपल्याला तसं आत्मसात करावं लागतं, शिकून घ्यावं लागतं. म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये ऐकण्यासाठी आपल्याला मुलांना तयार करण्याची फार गरज आहे. एक्झॅक्टली. मग नितीनजी आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिला होता? 3री ते 5वीच्या मुलांना जो काल अभ्यास दिला होता तो हाच होता. आता इंग्रजीबद्दल आपण त्यांना अभ्यास दिला होता की इंग्रजी सुद्धा भाषा आहे, त्यामुळे वेगवेगळ्या उच्चारणाकरता इंग्रजीमध्ये नेमकी कोणती अक्षरे वापरली जातात हा अभ्यास आपण आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना पाठवला होता. आणि त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या अक्षरांचा उल्लेख केलाय, वेगवेगळे आवाज जे आहेत, इंग्रजीतले जे आवाज आहेत त्याच्यासाठी कोणत्या अक्षरांचा वापर केला जातो हे त्याच्यामध्ये आपण त्यांना विचारलं होतं. म्हणून त्यांच्याचपैकी आपण आता बोलणार आहोत अक्षरा श्रीगणी या इयत्ता 5वीतल्या मुलीशी. आणि गंमत म्हणजे आज तिच्या शिक्षिका सौ राजश्रीताई कल्याण या देखील आपल्याशी फोनवर बोलणार आहेत. आणि ही मंडळी आहेत गाव वस्ती नागणसूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर इथली. तर ऐकून घेऊया की त्यांनी नेमकी कोणती इंग्रजीच्या अक्षरांचा अभ्यास केलाय आणि नेमका इंग्रजीबद्दल राजश्रीताई काय प्रयोग करतात. ओके, ऐकूया. नमस्कार राजश्री मॅडम. हो नमस्कार. शाळेबाहेरची शाळा या रेडिओ कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. थँक्यू सर. कसे आहात तुम्ही? मस्त. आणि तुम्ही कोणत्या शाळेत शिक्षिका आहात? मी आहे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लिंबीतोट वस्ती नागणसूर. एक अशी वस्ती शाळा आहे आमची. हो हो हो, अक्कलकोट मधली नाही का? हा, अक्कलकोट तालुक्यातली. वा वा, छान. राजश्री मॅडम, सध्या शाळा बंद आहेत आणि म्हणजे खूप महिने आता झालेत, पण तरीही आपण अशा प्रकारे आपल्या मुलांपर्यंत अभ्यास पोहोचवतोय, त्यांना शिकण्यामध्ये मदत करतोय. तुम्ही सुद्धा खूप प्रयत्न करताय, तर त्या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे सर, इथं कोरोनामुळे सगळं म्हणजे आपल्याला डिस्टन्स पाळावं लागतंय आपल्याला. मग ते योग्य ती जागरूकता आपल्याला घ्यावीच लागते आपल्याला. बरोबर. त्यासाठी मी काय केलेलं आहे की 15 मार्चला आपली शाळा बंद झाली. मग माझं कसं होतं, कोरोनाच्या अगोदर सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत माझी शाळा होती. आणि मी इतकं म्हणजे खूप प्रयत्न करून म्हणजे खूप कृत्या वगैरे म्हणजे वेगवेगळे उपक्रम तुम्ही खूप उपक्रम मी शोधून काढून मुलांपर्यंत पोहोचवण्याचा मी दररोज म्हणजे एक दिवस पण गेले नाही की मी आज दिलेच नाही मुलांना. नवीन उपक्रमामुळे मुलं काय करतात, दररोज मुलं शाळेत येतात आणि ते वाट बघत असतील तुमची की आज मॅडम केव्हा येणार. वाट बघतात की मी शाळेला जात असताना सर रिकामी हाताने कधी जात नाही सर. मी म्हणजे पिशव्या भरून भरूनच मी घेऊन जाते. आणि माझं घर असं आहे की एक शाळाच आहे. छान. हे ऐकून आम्हाला खूप. शाळेतल्या सगळ्या भिंती ह्या बोलक्या आहेत, तशा माझ्या घरातल्या सगळ्या भिंती बोलक्या आहेत. छान छान. राजश्री मॅडम, आम्हाला हे ऐकून फार आनंद झाला. थँक्यू सर. मी सकाळी 6 वाजता आमच्या शाळेतली मुलं वस्तीवर राहतात, 2 किलोमीटर अंतरावर राहतात. तिथली मुलं 6 वाजता बरोबर माझ्या घरी येतात आणि त्यांनीच येऊन आम्हाला उठवतात. आणि काय करतात, सगळ्या भिंतीवर जे लिहिलेलं आहे म्हणजे मी एक टेक्निक शोधून काढलेली आहे की मराठी अक्षर पाहून अचूक स्पेलिंग सांगणे. स्पेलिंग अजिबात पाठ करायची गरज नाही. बरं. मी त्या टेक्निकच आहे. आमची मुलं एका दिवसात 5 स्पेलिंग पाठ न करता अचूक सांगतात. वा, खूपच छान. आणि मराठीतले वाक्य इंग्रजीत 100 वाक्य अचूक सांगतात. वा, कसं काय काय करता तुम्ही त्याच्यासाठी राजश्रीताई? सगळे मी टेक्निकचे अगोदर शब्द शोधून काढले मी. म्हणजे स्वर एकत्र असताना, एआयचे स्वर एकत्र असताना, ईएस स्वर एकत्र असताना असे मी खूप सोपे सोपे शब्द अगोदर घेतले आणि नंतर मी टप्प्याटप्प्याने ते शब्द वाढवत गेले. आणि मी आता कितीही मोठं देऊ दे त्यांना, कसलंही मोठं सांगितले की ते 5 शब्द कॅच करण्याची ऐपत माझ्या मुलांमध्ये आहे. आणि ते कितवीचे मुलं आहेत तर 1ली ते 5वी. अरे वा. मागच्या वर्षी 1लीचा मुलगा 3000 ते 4000 शब्द. छान. आणि खरं तर राजश्रीताई, हा जो प्रयत्न तुम्ही करताय
त्याच्यामुळे मुलांचा आत्मविश्वास सुद्धा वाढत असेल आणि त्यांना वाचनामध्ये रस. वाढला आहे की मला पण येत नाही ते स्पेलिंग, वा. मी पण चुकते त्याच्यातले आणि त्यांनी सांगतात मॅडम हे नाही हे आहे. वा वा, खूप छान. वा छान. राजश्रीताई, आम्ही अक्षराशी बोलू शकतो का? हो, इथंच आहे, बसलेली आहे. हॅलो अक्षरा. नमस्कार. नमस्कार, कशी आहेस? बरी आहे. काय करत होतीस? काय नाही, मी वाचन करत होते. अरे वा, छान. तुलाही असं पटापट वाचता येतं का? बाई म्हणतात तसं? हो, वाचता येतं. व्हेरी गुड. मग आधी आम्हाला काही वाचून दाखवतेस का? हो. वाच बरं, काय वाचणार आहेस? मराठी अक्षर पाहून इंग्रजी वाचायचं. तुला पाहिजे ते वाच. हा. RESPE सिटी रिस्पेक्ट HAPPI हॅपीनेस PHANTI फॅन्टॅझम WONDR वंडर CROP क्रॉप WISH SPWD स्पीड BAKE डेट JOI जॉय ILLNE सिलनेस REPUTATR रेप्युटेशन CRUMB अर्ली ग्रंबल GLNCE ग्लास DUTY ड्यूटी JURI SDIC TR jurisdiction IMPORT import BABNN बबुल DISS डिझास्टर. वा अक्षरा, हा. छान वाचतेस तू, पण त्याचे अर्थ पण माहिती आहेत का तुला? हो. सांग बरं एखाद्या स्पेलिंगचा अर्थ. याला MIT लिमिट म्हणजे मर्यादा. हो. TN म्हणजे मुलगी. HOTL हॉटेल म्हणजे हॉटेल. NOVEL नॉवेल म्हणजे कादंबरी. छान. FOREST फॉरेस्ट म्हणजे जंगल. LAVISS लाविश म्हणजे भव्य. VANISS व्हॅनिश म्हणजे गायब. छान. म्हणजे तुम्ही असे वाचनाची एक्सप्रेसेस सुरू केली आहे, खूप जोर जोरात वाचताय तुम्ही. वाह, खूप छान. अक्षरा, आम्हाला सांग की वेगवेगळ्या इंग्रजी उच्चारासाठी कोणती अक्षरं वापरतो? म्हणजे उदाहरणार्थ ड ह्या उच्चारासाठी इंग्रजीतलं कोणतं अक्षर वापरतो आपण? आणि प आणि स? व्हेरी गुड, छान. मग आता इंग्रजीमध्ये तुला संवाद करता येतो का? एकमेकांशी गप्पा मारता येतात का इंग्रजीत? नाही. अच्छा, बर. मग तू एखादा मला प्रश्न विचार बरं, इंग्रजीत मला विचार. व्हॉट इज युअर नेम? व्हेरी गुड, माय नेम इज स्मिथिन. मग आता एखादं मराठीत काहीतरी असेल ते आम्हाला इंग्रजीत सांग बरं. तू विचारशील का? यू विल आस्क. तू सांगशील का? यू विल टेल. तू हल्ला करशील का? यू विल अटॅक. अटक करशील का? यू विल अटॅक. बर. अच्छा अक्षरा, तुला मोठं होऊन काय बनायचं आहे ग? मला मोठे होऊन इंजिनियर बनायचं. वा, खूप छान. मग त्याच्यासाठी तुला खूप गणिताचा, विज्ञानाचा अभ्यास करावा लागेल ना? हो. मग तुझी तयारी आहे का? हो आहे. चालेल. मग काहीतरी नवीन शिकायला पण पाहिजे ना रोज? हो. तुला काय नवीन शिकायला आवडेल अक्षरा? चित्र काढते. छान. तुला आवडतं का चित्र काढायला? हो. चालेल. तुमच्या घरी तुम्ही कोणत्या भाषेत बोलता अक्षरा? आम्ही कन्नड मध्ये बोलतो. मग मला कन्नड मध्ये असं सांग की मला शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रम आवडतो, असं कसं म्हणणार मी कन्नड मध्ये? बोल. रेडिओला माताडत. चालेल. आम्हाला तुझ्याशी बोलून खूप मजा आली अक्षरा. थँक्यू. चालेल. बरं, नमस्कार राजश्रीताई. थँक्यू सर, धन्यवाद. चालेल, ओके, बरं. थँक्यू. ध्वनी म्हणजेच आवाज. आपण आपल्या आजूबाजूला माणसांचे, प्राण्यांचे, वाद्यांचे विविध ध्वनी ऐकतो. त्यातील काही ध्वनी मोठे असल्याने आपल्याला ते सहज ऐकू येतात, तर काही ध्वनी लहान असल्याने ते लक्ष दिल्याशिवाय ऐकू येत नाहीत. आपल्याला काही ध्वनी आवडतात तर काही ध्वनी आवडत नाहीत. तर आता आपण ध्वनीविषयी अधिक माहिती घेणार आहोत. मी तुम्हाला काही आवाज ऐकवते. हे आवाज कशाचे आहेत ते तुम्ही ओळखा. प्रत्येकाने एक एक आवाज ओळखून दाखवा. जो शहीद हुए हैं जरा याद करो कुर्बानी. बाई, हे लता मंगेशकरांचे गाणे आहे. बाई, चिमण्या चिवचिव करतायत. फटाके फुटतायत. बाई,
आईने दिलेला अभ्यास केला काय? नाही ग, मी नाही केला. मुली हळू आवाजात कुजबुजत आहेत. कोणी शिट्टी वाजवतो आहे. कोणीतरी बासरी वाजवत आहे. गाडीचा हॉर्न वाजतोय. कुत्रा भुंकतोय. पाऊस पडतोय. वीज चमकली. ढग गडगडत आहेत. कोणीतरी ढोलकी वाजवतोय. छान, सगळ्यांनी अगदी बरोबर आवाज ओळखले आहेत. या सर्व आवाजांमध्ये चिमणीचा आवाज आणि मुलींची कुजबूज ऐकण्यासाठी लक्ष देऊन ऐकावे लागेल. तर इतर सर्व ध्वनी आपल्याला सहज ऐकू येतील. बरं, मला सांगा, शाळेमध्ये मधली सुट्टी झाली की कोणकोणते आवाज तुमच्या कानावर पडतात? मुलांच्या गोंगाटाचा आवाज, डब्यांचा आवाज, मुलांच्या गप्पांचा आवाज, पळापळीचा आवाज आणि हो, मधल्या सुट्टीची घंटा झाल्याचा आवाज. अगदी बरोबर. आता आपण एक खेळ खेळू. वर्गामध्ये सर्वांनी डोळे मिटून थोडा वेळ शांत बसा आणि तुमच्या आजूबाजूचे कोणते आवाज तुम्हाला ऐकायला येतात ते मला सांगा. पक्ष्यांचे आवाज, बाजूच्या वर्गातील मुलांचे आवाज ऐकू आले. रस्त्यावरच्या वाहनांचे आवाज येत आहेत. अगदी बरोबर. अशा विविध आवाजांची यादी तुम्ही घरीही करू शकता. नमस्कार मित्रहो, भाषिक कौशल्यांच्या बाबत आपण विचार करत आहोत. त्यामध्ये श्रवण कौशल्य हे एक महत्वाचं कौशल्य आहे. श्रवण कौशल्य म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याचा महत्व, सद्यस्थितीतील श्रवण कौशल्य आणि ही क्षमता विकसित करण्यासाठी करावयाचे उपाय याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रवण ही माणसाची नैसर्गिक गरज आहे. ती भावनिक गरज आहे. आपण श्रवणाकडे केवळ शारीरिक क्रिया म्हणून पाहू शकत नाही. हे ऐकून घेणं हे प्राथमिक पातळीवरचं आहे. त्यातनं तिला शिकलं पाहिजे. जे आकलन करायचं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे श्रवण आहे. शाळेमध्ये अनेक विद्यार्थी असतात. एकच शिक्षक सर्वांना शिकवतात. मात्र काही विद्यार्थी ते अचूकतेनं काळजीपूर्वक ऐकतात आणि परीक्षेमध्ये, मग ती तोंडी परीक्षा असो अथवा लेखी परीक्षा, त्यामध्ये ते जसंच्या तसं लिहितात किंवा बोलतात. हे का शक्य होतं? तर त्या मुलानं ते अधिक काळजीपूर्वक ऐकलेलं असतं. श्रवण म्हणजे काळजीपूर्वक ऐकणं. एकाच वेळी दिवसभरात आपल्या आजूबाजूला 100 गोष्टी घडत असतात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी, नाद, आवाज आपल्या कानावर पडत असतात. त्यातला नेमका आवाज लक्षात घेणं, समजून घेणं म्हणजे श्रवण आहे. बऱ्याचदा अभ्यासाला बसल्यावर एकाग्रता साध्य होत नाही, कारण आजूबाजूच्या आवाजामुळे माणूस डिस्टर्ब होतो. अशा वेळेस एकाग्रतेची कसोटी लागते. ज्याच्याकडे एकाग्रता आहे तो आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच अनेक शाळांमध्ये प्रार्थनेनंतर प्राणायाम, योगासने, इतर काही उपक्रम घेतले जातात की जेणेकरून श्रवण शक्ती विकसित होऊ शकेल. ज्याची श्रवण शक्ती चांगली आहे तो 100 गोष्टी लवकर शिकतो. साधं उदाहरण मी सांगेल. शाळेत जाण्यापूर्वीच मुलगा अनेक गोष्टी शिकलेला असतो. याचं कारण आजूबाजूच्या परिसरातील किंवा कुटुंबातील सदस्यांच्या बोलण्यातून त्यानं ते ऐकलेलं असतं, त्याने ते ग्रहण केलेलं असतं आणि त्यातून तो बऱ्याच गोष्टी शिकतो. लहान मुलं
अगदी सहजतेने निरागसतेने शिवी देतात. मित्र हो, आपण कुणीही लहान मुलांना शिव्या शिकवत नाही. मग त्यानं ही शिवी कुठे शिकली? तर आजूबाजूच्या परिस्थितीतनं त्यानं ते ऐकलं, त्याला ते वेगळं वाटलं आणि म्हणून बोलताना त्यानं ते वापरलं. याचाच अर्थ श्रवणातून संस्कार होतो. आपण जर चांगल्या पद्धतीचं मुलांना ऐकायला दिलं तर त्याचा सकारात्मक उपयोग निश्चित होऊ शकतो आणि जो भविष्यामध्ये विद्यार्थी म्हणून त्याला उपयोगी ठरू शकतो. आजच्या जगण्यातली सगळ्यात मोठी शोकांतिका कोणती असेल तर कुणी माझं ऐकत नाही. मी बोलतो, सांगतो, पण मला समजून घेत नाही. मित्र होय, हे ऐकणं हे खूप महत्वाचं आहे आणि मी बोललेलं जर कुणी ऐकत नसेल तर ते दुःख मनामध्ये साचून राहतं. एकीकडे आपण 100 FM वाहिन्या यशस्वी होताना पाहतो कारण त्यांना श्रोते लाभतात. दुसरीकडे घरातील 4 सदस्यांना परस्परांशी बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही. एकमेकांचं बोललेलं आपण ऐकत नाही. अनेक घरांमध्ये फोनवर आपण जितका वेळ बोलतो त्यापेक्षा निम्माही वेळ आपण घरातील सदस्यांशी बोलत नाही. अशी दुर्दैवी शोकांतिका आपल्याला पाहायला मिळते. श्रवण म्हणजे फक्त ऐकणं नाही तर समोरच्याचं समजून घेणं आहे. समोरच्याचं बोलणं, समोरच्याची अपेक्षा, समोरच्याचा हेतू लक्षात घेणं म्हणजे श्रवण आहे. सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहाल तर अनेक ज्येष्ठ नागरिक क्रिकेट सामन्यांचं समालोचन टीव्ही पेक्षा आकाशवाणीवर अधिक आवडीनं ऐकतात. याचं कारण तिथे शब्दांच्या माध्यमातून चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं जातं. हे चित्र अधिक आकर्षक असतं. प्रत्यक्ष घडणारं आपल्याला जरी दिसत नसलं तरीही ते चित्र डोळ्यासमोर उभं करण्याची क्षमता त्या शब्दांमध्ये असते आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती ते ऐकते त्यावेळेस कानावर पडलेला तो संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदू त्याची एक सुंदर प्रतिमा तयार करतो, जी प्रतिमा अधिक आनंददायी असते. आजच्या आधुनिक जगामध्ये जगण्यामध्ये आपण ऐकणं हरवत चाललेलो आहोत. कान तयार करणं खूप महत्वाचं आहे. ज्याचे कान तयार आहेत तो अनेक गोष्टी खूप कमी वेळामध्ये आणि दीर्घकाळासाठी लक्षात ठेवू शकतो. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये श्रवण हे एक महत्वाचं साधन आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो, पण वाचनापेक्षा कितीतरी अधिक पटीनं आपण श्रवणातून गोष्टी आत्मसात करू शकतो. श्रवणाची सुरुवात ही जन्मापासून होते. लिहिणं वाचणं माणूस नंतर शिकतो. मित्र हो, ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचंय ना त्यानं वाचन, भाषण, संभाषण, लेखन हे आत्मसात केलंच पाहिजे. पण हे सर्व करण्यासाठी आधी श्रवण कौशल्य नीट आत्मसात केलं पाहिजे. जो चांगला श्रोता आहे, जो बोललेलं ऐकून घेतो, समजून घेतो, अशा व्यक्तींभोवती नेहमी आपल्याला गर्दी झालेली दिसते. याचं मुख्य कारण आहे एक भावनिक गरज माणसाची पूर्ण करण्याची क्षमता या चांगल्या श्रोत्यामध्ये असते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कीर्तन, प्रवचन, व्याख्यानं, वेगवेगळ्या प्रकारचे कथाकथनाचे कार्यक्रम, कवी संमेलन, टीव्हीवरील कार्यक्रम, आकाशवाणीवरील चर्चा या उपयुक्त ठरतात. या प्रत्येक कार्यक्रमातून आपण काही ना काही शिकतो. आपण जर रंजक गोष्टी लहान मुलांना शिकवल्या, सांगितल्या तर ते ऐकतील. हळूहळू ते त्यांच्या सवयीचा भाग बनेल आणि नंतर ही मुलं उत्तमोत्तम दर्जेदार ऐकू शकतील. त्यांचा कान ऐकण्यासाठी तयार होऊ शकेल. ज्याचा कान तयार आहे त्याचं मन तयार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. आयुष्याची गुरुकिल्ली, यशाची गुरुकिल्ली म्हणून श्रवण या भाषिक कौशल्याचा विचार आवर्जून केला पाहिजे, असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. धन्यवाद. नितीनजी, श्रवणाच्या विषयाने आज आपला संवाद इतका छान रंगलाय, तर आज जाता जाता आम्हाला सुविचार नक्की ऐकायला आवडेल. मग आजचा सुविचार असा आहे बालमित्रांनो, थोडे वाचणे पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे आणि अधिक ऐकणे हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे. क्या बात आहे. त्यामुळे दोस्तांनो, शब्दांचे, गप्पांचे, आवाजाचे महत्व आज आपण जाणले. त्यामुळे इथून पुढे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देण्यापेक्षा सारं काही डोक्यात साठवा.
वेळोवेळी त्याचा योग्य अर्थ लावून योग्य निर्णय घ्या. आता मात्र इथेच थांबूया. भेटूया पुढल्या भागात. थिंक पॉझिटिव्ह, टॉक पॉझिटिव्ह, स्टे हॅपी. टेक केअर. बाय बाय. नमस्कार. खळखळ वाहे नदी